एसआयटी समोर इनपुट देताना जे काही त्यांच्याकडून जी काही माहिती त्यावर मी काहीच भाष्य करणार नाही. पण मला जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. होय, नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी एसआयटीशी बोलले आणि मला त्याच्यावरती फार वेगळं भाष्य करायची गरज नाही. कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये. पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून माकून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारण ही असतील की ते खराबचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजेत. म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी सीएम साहेबांना भेटेल, मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजून एक कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाहीये पेपर. पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदारी. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहेत. इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, इट मीन्स दॅट ए इज इक्वल टू सी. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरीच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? मला जी काही माहिती होती त्यातले अनेक नावं आहेत, खूप सारी नावं आहेत. म्हणजे दीपक लोंढेला ताब्यात घेतला असेल, पण दीपक लोंढे असेल, उदय सांगले असेल, कितीतरी नावं आहेत की ज्या नावांचा मला वाटतं की या लोकांची चौकशी झाली पाहिजे. देशमुख नावाचा जो ओसरचा माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची कारण प्रॉपर्टी खराबने स्वतःच्याच नावावर ठेवली असेल असं काही नाही. निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा जो प्रोजेक्ट आहे तो 450 ते 500 CRचा प्रोजेक्ट आहे. 450-500 CRचा प्रोजेक्ट उभं राहणे ती आर्थिक कुवत येते कुठून, त्याच्यावर त्यांनी काय तो तपास करावा. त्याचे पेपर्स त्यांना हवे असतील ते पेपर्स मी त्यांना पाठवते. अजून काही पेपर्स पाठवायचे तर आम्ही पाठवू. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू. परंतु ही सगळी जी कॉन्स्पिरसी आहे त्यावरती एकदा बोललं पाहिजे.